नमस्कार, लोक आस्था न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया विशेष बातमीपत्र. नांदेड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन. आज नांदेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नीलम गोरे यांनी चुकीचे वक्तव्य केले असल्याच्या निषेधार्थ दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता अण्णाभाऊ साठे चौक येथे आंदोलन प्रशासनाच्या नियमावलीप्रमाणे जोडे मारो आंदोलन संपन्न. आंदोलनादरम्यान उपस्थित शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे, शाखा प्रमुख कृष्णा कंटेवार, उपशहर प्रमुख नागेश धोत्रे, उपशहर प्रमुख रियाजभाई शेख, निसारभाई आदी शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोक आस्था न्यूज नेटवर्क, नांदेड. जोडे मारो नाही, आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल ज्या पद्धतीनं चुकीचं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही आज त्यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. आणि नक्कीच उद्धव साहेबांनी, आदरणीय बाळासाहेबांनी महिला माता भगिनींचा आदर करा आणि त्यांचा मानसन्मान ठेवा हे सांगितलं. त्यामुळं आम्ही आमच्या मनाची, आम्हाला त्यांना जरी नसते तर आमच्या मनाला लाज लज्जा आहे. माता भगिनीच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करणं हे योग्य नसते, परंतु काय असे नीच वक्तव्य केल्याच्या नंतर शिवसैनिकाचा संताप हा अनावर झालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आजचं राजकारण सुरू आहे आणि ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलेलं आहे त्याच्यामध्ये आता काही कोणाला मानमर्यादा राहिलेली नाही की आपण कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय. ज्या मातोश्रींनी 4 वेळा आमदार, उपसभापतीपद विधानसभेचे दिले, एवढे मोठे पदं भूषवल्याच्या नंतर नीलम गोरे अशा वक्तव्य करतात तर हे चुकीचं आहे. नीलम गोरे नांदेडला आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी हॉटेलचे बिल हे सुद्धा शिवसैनिकांना द्यायला लावले होते. आणि असे दलाली करणारे लोक हे प्रत्येक पक्षात असतात, असं नाही की नाही म्हणून आमच्याच पक्षात, हे प्रत्येक पक्षातच दुखणं आहे. त्यामुळं असे दलाल प्रत्येक पक्षात असतात आणि यांनीच घेतले असतील उद्धव साहेबांचं नाव सांगून खोटं पैसे. तर त्यामुळं हे असे लोक काहीतरी नंतर बरगळतात आणि मातोश्रीला बदनाम करतात. ठीक आहे, तुम्हाला पक्ष सोडायचा असेल सोडा, तुम्ही पक्ष चोरला, नाव चोरलं, चिन्ह चोरलं, तुमच्याकडून काय आता आम्हाला वेगळी अपेक्षा नाही. परंतु ज्या पद्धतीनं आपण ज्या मातोश्रींनी सर्वांना नाव रूपाला आणलं त्यांनी हे असे काम करू नये. आणि काही पक्षामध्ये अंतर्गत लोक जे असतात, अजूनही काही दलाल आहेत, नाही अशातला प्रश्न नाही, पण ते उद्धव साहेबांना बदनाम करण्याचं काम करतायत. ठीक आहे, असो, योग्य वेळी त्यांचाही समाचार घेतला जाईल. आणि एका पक्षामध्ये काम करत असते वेळेस कोणी एका घरचं नसते, त्यामुळं उद्धव साहेब हे सगळ्याला घेऊन चालण्याचं काम करतात. तरी आपण आपली मर्यादा बाळगूनच आपण उद्धव साहेबांवर टीका करावी. आज आम्हाला पोलिसांकडून नोटीस मिळाली की 4 माणसांच्या वर कोणी आंदोलन नाही केलं पाहिजे. हे माझ्या हातामध्ये नोटीस आहे आणि आम्ही प्रशासनाचा मान ठेवून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. त्यामुळं आता सरकारच ज्यांचं आहे आणि इतके कडक नियम आहेत तर त्या नियमाचं पालन करूनच आंदोलन करण्यात आलेलं आहे. तरी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहिले असते, परंतु आम्ही प्रशासनाचा आदर करत आंदोलन केलेलं आहे आणि निषेध व्यक्त केलेला आहे. या कोणाकडे मागणी करायची म्हणजे बेशरमाच्या झाडाखाली हे सरकार बसलेलं आहे, त्यामुळं मागणी कोणाकडे करायची. आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीला न्याय मागण्याची परिस्थिती राहिलेली नाही, त्यामुळं निर्लज्ज लोकांकडून आम्हाला काही अपेक्षा नाही. हे निर्लज्ज, बेशरम आणि खाल्लेल्या ताटात माती कालवणारे लोक आहेत, त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही आहे. पुढील भूमिका जसं पक्षाचा आदेश येईल. आदरणीय उद्धव साहेबांवर टीका केली, आमच्या वैयक्तिक जिव्हारी लागली, त्यामुळं आम्ही आमचं हे व्यक्तिगत आंदोलन केलेलं आहे. आणि जेही मातोश्रीवर बोलल त्याला शिवसैनिक जशाच तसं उत्तर देईल. सर्व शिवसैनिकांना तुमच्या संदर्भात काय आव्हान असेल? नाही, हे वक्तव्य कोणाच्याच मनाला न पटणारं आहे. बाकी तुम्ही कोणाबद्दल बोलला असतात तर आम्ही समजू शकलो असतो, परंतु आदरणीय उद्धव साहेबांबद्दल बोलताना कोणीही विचार करून बोलावा. ते पक्षप्रमुख आहेत, चोरलेल्या पक्षाच्या जीवावर एवढं जोरात बोलू नये. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा हात शिंदे गटावरून उठला त्या दिवशी शिंदे गटाला भुईतापुई होईल अशी परिस्थिती शिंदे गटाची राहणार आहे.